नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। सत्तेची नशा किंवा चटक खूप भयंकर असते। एकदा ही चटक लागली की दुसऱ्या कशानेच समाधान होत नाही। एकदा सत्तेच्या राजकारणात शिरलेला माणूस सत्ता, पैसा, निवडणुका या चक्रव्यूहात बाहेर पडूच शकत नाही। त्यामुळे सत्ता हाती नसली की ही माणसे अस्वस्थ होतात। त्यातून मग कोणत्याही स्तराला जाऊन तडजोडी करण्याची त्यांची तयारी असते। त्या स्थितीत पक्षाची विचारधारा, भूमिका वगैरे गोष्टी अगदी सहजपणे खुंटीला टांगल्या जातात। कधी काळी सत्ताधीश असलेले परंतु आता हाती काहीही नसलेल्या लोकांची तगमग आणि एखाद्या नशेखोराला नशेचे साहित्य मिळाले नाही तरी त्याची होणारी तगमग यात तसे गुणात्मक दृष्ट्या फारसे अंतर नाही। त्यामुळेच आधी निवडून येण्यासाठी वाटेल त्या कुरापती केल्या जातात। निवडून आल्यानंतर त्यांचा पक्ष सत्ता स्थापन करण्याच्या स्थितीत असेल तर मंत्रीपद वगैरे मिळविण्यासाठी जीवाचा आटापिटा केला जातो। त्यांच्या पक्षाला सत्तेत येण्याइतपत जागा मिळाल्या नसतील तर सत्ताधारी आघाडीत कसा प्रवेश करता येईल यासाठी विविध डावपेच आखले जातात। प्रचंड आटापिटा करून मंत्रीपद मिळत असेल तर पुढे आपल्याला हवे ते खाते मिळवण्यासाठी मारामारी करावी लागते। मनासारखे खाते मिळाले तर थोडी जीवाला शांतता लाभते, परंतु आपल्याच पक्षातील अस्वस्थ हितशत्रूच्या गुप्त कारवायांकडेही बारकाईने लक्ष ठेवावे लागते। अन्यथा हाती आलेले मंत्रीपद केव्हा हातातून निसटेल हे सांगता येत नाही। मंत्रीपदाची संख्या कमी आणि इच्छुकांची भाऊ गर्दी अधिक असल्याने एकमेकांचा काटा काढण्याचा कार्यक्रम सुरूच राहतो। त्यात काही दुर्दैवी घटनांमुळे मंत्रीपद सोडावे लागले तर होणारी तगमग सांगताच येत नाही। मागच्या काळात शिंदे सेनेच्या भरत गोगावले, संजय शिरसाट यांची तगमग सगळ्या महाराष्ट्राने पाहिली। आता ते दोघेही मंत्रीपदी आहेत, परंतु गोगावलेंना पालकमंत्रीपद मिळाले नसल्याने त्यांची अस्वस्थता कायमच आहे, तर शिरसाटांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे। अजित पवार गटाचे धनुभाऊ तर मंत्रीपद गमावल्यामुळे इतके व्याकुळ झाले आहे की त्यांनी काल भर सभेतच सुनील तटकरेंना आता स्वस्थ बसवत नाही, कोणते तरी काम, कोणती तरी जबाबदारी द्या अशी विनवणीच केली। धनुभाऊंना कोणती जबाबदारी हवी हे काही वेगळे सांगायचे कारण नाही। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।